हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दैशम् आनन्दिवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरणं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। कालच्या चिंतनामध्ये आपण 327 नंबरची 20व्या अध्यायामध्ये त्याच्यावरती विचार करत होतो की योगारूढ झालेले किंवा योगी पुरुष जे आहेत, ज्यांना आत्मतत्व सापडलेलं आहे, त्याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे। ते जे साधना करतात ते माझ्या योग्यतेस कशी प्राप्त होतात असं भगवंत सांगतात। आणि हा योग्यांचा देह जो असतो ते जणू काही त्या देहाकाराच्या साच्यामध्ये परब्रह्माचा रस ओतलाय की काय असं त्यांना अनुभवाला येत असतं। त्यामुळे त्यांचा देह जो असतो तो देह ही चालते ज्ञानाचे बिंब असा विचार आपण केला होता, तशी त्याची अवस्था त्या ज्ञानाची होत असते। त्यामुळे एक उदाहरणसुद्धा आपण रामकृष्ण परमहंसांच्या शेवटच्या निर्वाण काळ वेळच्या व्याधीच्या संदर्भात जो प्रश्न त्यांच्या भक्तांनी त्यांना विचारला होता, त्या भक्तांच्या प्रश्नाला रामकृष्ण परमहंसांनी दिलेल्या उत्तराचा 2 उत्तरांचा विचार आपण केलेला होता। हे दोन्ही उत्तरं कोणत्याही अवस्थेमध्ये जरी भक्त असला तरी तो कसा वागेल आणि जरी ज्ञानी असेल तर तो कसा बोलेल, अशी 2 उत्तरं आपल्याला त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या त्या उदाहरणावरून आपल्याला बघायला मिळाली। 328 नंबरच्या ओवीचा विचार आता करूया आपण। यामध्ये थोडासा संवाद आहे। काय संवाद आहे थोडा बघूया आपण। जरी ही प्रतिती हन अंतरी फाके तरी विश्वच ही अवघे झाके तेव्हा अर्जुन म्हणे निके साचची जी हे। आता अर्जुनच म्हणाला काय आपण सांगत आहात ते खरोखर प्रत्यक्षात असलंच पाहिजे। साचची जी हे, साच शब्दाचा अर्थ आहे खरंच असलं पाहिजे। आणि निके तेव्हा अर्जुन म्हणे निके खरोखर प्रत्यक्षात ते असलंच पाहिजे असं वर्णन आता अर्जुन सांगायलाय भगवंताला। काय तर जरी हे प्रतिती हन अंतरी फाके, ही अनुभूती जर खरंच अंतःकरणामध्ये जर विकसित झाली तरी विश्वची ही अवघी झाके। बरोबर काय होतं, हे सगळा दृश्य जगाचा पसारा जो आहे तो दिसेनासा होतो। ज्यावेळी हा योगी जो आहे त्या योग्याचं आत्मतत्वाशी जेव्हा एकरूपता होते तेव्हा जग नाहीसं होतं। जग नाहीसं होतं या शब्दाचा अर्थ आहे विलीन होतं। कारण एकदा पाठीमागं लक्ष उगमाकडे गेल्यानंतर त्या उगमातून निर्माण होणारा प्रवाह जो आहे तो प्रवाह दिसेनासा होतो। मागच्या एका चिंतनामध्ये आपण पाहिलेलं होतं। त्यामुळे अंतःकरणामध्ये ब्रह्मज्ञानाचा उदय जर झाला म्हणजे जीवाला कळायला लागलं की ते स्वरूप जे स्वस्वरूप जे आहे ते मीच आहे असं त्यावेळी त्या कुटस्थाला जेव्हा ज्ञान होतं किंवा ती प्रत्यक्ष अनुभूती अंतःकरणात विकसित झाल्यानंतर दृश्य जगाचा सगळा भासमान पसारा जो आहे तो नाहीसा होतो। म्हणजे विश्व मावळते असा शब्द आहे। विश्वची हे अवघे झाके, झाके म्हणजे भास त्याचा नाहीसा होतो। झाकतं म्हणजे एवढ्यावरती झाकरण पडत नाही, पण विश्व विश्वरूपानं दिसायचं बंद होतं। आणखीन एक त्यामधला मुद्दा आहे बघा। आता जेव्हा तो ध्यानात किंवा निर्विकल्प समाधीमध्ये तो योगी असतो त्यावेळी सगळ्या जगाचा त्याचा संपर्क
तुटतो. जग जगाच्या ठिकाणी असतं, जग जगाच्या ठिकाणी असतं, पण त्याच्यासाठी ते नसतं. त्याच्यासाठी ते विश्व मावळलेलं असतं. हा मुद्दा त्यातला मुख्य आहे. दुसरा एक मुद्दा आहे, हे समाधीत निर्विकल्प समाधीतला प्रकार माऊली वर्णन करतात. पण त्याबरोबरच आपल्या सद्गुरूंनी सांगितलेली बाद समाधी जी आहे, त्या बाद समाधीचा आपण जेव्हा विचार करू तेव्हा जरी विश्व त्याला दिसत असलं तरी त्या विश्वाला त्यानं मिथ्यात्व दिल्यामुळं ते जग त्याच्यासाठी नसतंच. म्हणून विश्व मावळलेलं असतं. दोन प्रकारचा विचार आपण समाधीचा केलेला आहे. एक म्हणजे जी सविकल्पातून निर्विकल्पापर्यंत जाणारी किंवा तुरीयेतून उन्मनीमध्ये जाणारी ती एक समाधी आहे की ज्या समाधीमध्ये जगाचा सगळा विसर पडतो. जगाबद्दल असणाऱ्या संवेदना आठवेनाशा होतात. अर्जुना आघवे पारुशेर, मागच्या वेळेला आपण उभी पाहिलेली होती. आता अनेक काय जाणावे का मागीला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. काही जाणावं अशी शिल्लक गोष्ट राहिल्यामुळं नसल्यामुळं द्रष्टेपण जे असतं ते द्रष्टेपण निघून जातं. त्यामुळं विश्वाचा असलेला दृश्य पसारा तो पण निघून जातो. द्रष्टाच नसेल तर दृश्य शिल्लक राहत नाही. आणि म्हणून दोन टप्प्यामध्ये विचार केला की समाधी जेव्हा निर्विकल्प असते त्या निर्विकल्प समाधीला मध्येच की हा दृश्य पसारा दिसेनासा होतो, कारण त्या परतत्वाशी तो साधक एकरूप झालेला असतो. नंबर 2 की एक बाद समाधीचा एक प्रकार आहे आणि त्या बाद समाधीच्या प्रकारामध्ये असा आहे अनुभव की ही चालती बोलती समाधी आहे. आणि ही चालती बोलती समाधी या शब्दाचा अर्थ आहे की जे समोर दिसणारा जो पसारा किंवा प्रपंच आहे त्याच्याकडं तो बाधित वृत्तीनं पाहायला लागतो. मग जर बाद केला का किंवा समाधीमध्ये का, दोन्ही अनुभव तेच आहेत. त्यामुळे इथं वर्णन करताना माऊली सांगतात की प्रतिती हन अंतरी फाके, त्या आत्मतत्वाचा अनुभव जर अंतरात यायला लागला तर त्या उन्मनी स्थितीमध्ये दृश्य पसारा नाहीसा होतो. 16व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच काही ओव्या टाकलेल्या आहेत, परत जाऊन आपण बघाव्यात. मागच्या वेळा आपण त्या चिंतनात घेतल्या होत्या, परत जावं. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडाशू, अशी ती ओवी आहे सुरुवातीची. सद्गुरूंचा अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता मी त्याला वंदन करतो सद्गुरूंना, ते म्हणतो साधक. आणि काय म्हणतो माऊली म्हणतात तर सगळ्या विश्वाचा विश्वाभास जो आहे जो मावळत आणून नवीन आता पहाट होते, नवल उदयला चंडासू, ज्ञानाचा सूर्योदय झालेला आहे. आणि त्यामुळं सगळा विश्वाचा पसारा नाहीसा झाला. पहिली उभीच आहे, जो अविद्या राती रुसुनिया गिरी अज्ञान चांदनिया, जो सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा, अशी दुसरी ओवी आहे. पहिली दुसरी नाही तर त्याच्या पुढच्याही 5-7 ओव्या आहेत. आता आपण त्यामध्ये लक्ष जास्त घालणार नाही. यापूर्वी ते चिंतन झालेलं आहे. आपल्याला जर बघायचं असेल तर तिथे 16व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या एक 7-8 ओव्या ज्या आहेत, म्हणजे शब्दाची असकडी वगैरे शब्द आहेत, किंवा बुद्धी आणि बोध हे दोन तीरावर बसणाऱ्या पक्ष्यांची भेट विरह अवस्थेमध्ये आहेत, अशापर्यंतचे ज्या ओव्या आहेत त्याचा विचार जर केला तर आत्मबोध झाल्यानंतर अंतरंगामध्ये ज्ञानाचा उदय होतो, ज्ञानाचा सूर्योदय होतो. आणि तो उदय झाल्याबरोबर अज्ञानाची रात्र संपून जाते. अज्ञान शब्दाचा अर्थ आहे संसार. संसार हे अज्ञानाचं स्थूल स्वरूप आहे, अज्ञान हे त्याचं सूक्ष्म स्वरूप आहे. पण अज्ञान जेव्हा स्थूल रूपात येतं, प्रकट होतं, त्याला संसार म्हणायचा. आणि तो संसार ह्या अज्ञानाच्या चांदण्या शब्द वापरला बघा, अविराधी अविद्या राती रुसोनिया गिरी ज्ञान अज्ञान चांदनिया, जो सुदिनू करू ज्ञानिया स्वबोधाचा. असा सुबोधाचा उदय त्याच्या चित्तामध्ये होतो. माऊली 2 तुकड्यामध्ये काय बोलतात, जरी हे प्रतिती अंतरी पाके, तरी विश्वची हे अवघे झाके. विश्व झाकून जातं त्यावेळी विश्वाची प्रतिती यायची बंद होते. विश्वाबद्दल असणाऱ्या घडामोडीशी त्याचं देणं घेणं काही शिल्लक नसतं. विश्वाबद्दल असणाऱ्या सुखाचा, विश्वाच्या संदर्भानं असलेल्या सुखाचा, विषय सुखाचा त्याला विषय पडलेला असतो. विषय विसर पडला निशेष आणि अंगी ब्रह्मरस टसावला, तुकाराम महाराजांचा अनुभव. आणि माऊलीसुद्धा तेच बोलतात, तो अर्जुन म्हणे निके साचची जे. मला वाटते ते खरंच असेल, कारण अर्जुन हा निश्चिम असा
शिष्य आहे बरं काय. जसे सद्गुरू सांगतात तसंच तो ऐकतो आणि ते खरं मानतो. म्हणून तो म्हणतो प्रभू आपण सांगत आहात ना, मग खरोखरच असणार, प्रत्यक्षात ते आहे, घडतच असलं पाहिजे. म्हणून इथं म्हटलेलं आहे, अनुभूती जेव्हा येते त्या अनुभूतीनं काय होतं, ज्ञानाच्या अभावामध्ये विश्व प्रगटलेलं असतं. ज्यावेळी ज्ञानाचा अभाव असतो म्हणजे ज्ञान नसतं, त्यावेळी विश्वाची प्रतीती येत असते. पण इथं आता काय झालेलं आहे की प्रतीती अंतरी फाके विश्वची अवघी झाके. अंतरंगामध्ये आता प्रकाश पडल्यामुळं अंधार कसा राहील, तर तो अंधार निघून गेलेला आहे. आता दोघांच्या मधला संवाद, आपण भगवंत आणि अर्जुनांच्या मधला संवाद कसा आहे बघा. काय जे आपण आता देऊ हा बोलिले जो उपावो तो प्राप्तीचा ठाव म्हणून घडे. तो भगवंतांना म्हणतो आपण आता जो मार्ग, साधना मार्ग सांगितला तो ब्रह्मप्राप्तीचा उपाय आहे. हा बोलिले जो उपावो म्हणजे उपाय आहे. जो आपण आता देवो, जो आता तुम्ही मला जो सांगितली साधना मार्ग, तो ब्रह्मप्राप्तीचा हमखास उपाय असलाच पाहिजे. म्हणून तसं घडतं. ब्रह्मप्राप्ती झाल्याशिवाय विश्वाचा भास नाहीसा कसा होईल. त्यासाठी ब्रह्मप्राप्ती झाली असली पाहिजे. म्हणून तसं घडत असणार. येथे अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेने ब्रह्मत्वा येते. फार सुंदर तुकडा टाकलेला आहे बरं का. जे योगाभ्यासामध्ये दृढ निश्चयानं स्थिर होतात, श्रद्धा पकडून ठेवतात, सद्गुरू, शास्त्र आणि भगवंत ही श्रद्धेची फार महत्त्वाची आणि नेमकी ठिकाण आहे. याखेरीज कुठं श्रद्धा ठेवूच नये. ती श्रद्धा अंधश्रद्धा होईल. आणि ह्या ठिकाणी ठेवलेली श्रद्धा ही डोळस श्रद्धा असते. शास्त्रावर, सद्गुरूंच्यावर आणि तिसरी गोष्ट भगवंतावर. हे तीन श्रद्धा ज्या आहेत, ईश्वरावरची श्रद्धा, सद्गुरूंच्यावरची श्रद्धा आणि सद्गुरूंनी सांगितलेला जो उपदेश ते शास्त्र, त्या शास्त्रावरती श्रद्धा, ती संतांच्यावरती श्रद्धा आणि संतांनी सांगितलेल्या ग्रंथावरती श्रद्धा. आणि ज्या ग्रंथाला प्रेरक असणारे जे वेद आहे, त्या वेद ज्यांनी निर्माण केलं त्या ईश्वरावरती श्रद्धा. कसा आहे उगम बघा. संतांनी का आपल्या मनाची शास्त्र लिहून ठेवलेली नाही, तर वेदे करती प्रेरणा, वेदांनी प्रेरणा केली आणि म्हणूनच शास्त्रांची निर्मिती झाली. त्या शास्त्राप्रमाणे आचरण करणारे संत होते, म्हणून त्यांना अनुभूती आली. म्हणून जे म्हणतात, आता अर्जुनच म्हणतो प्रभो या योगाभ्यासामध्ये, आपण योगाभ्यासाच्या ठिकाणी नाम उपासना आहे, नामस्मरण आहे, आणि दुसरं तत्वचिंतन आहे, आणि तिसरं ध्यान आहे. याचाच विचार योग साधनेच्या ऐवजी आपण केला तर लक्षात येतं, या नामसाधनेमध्ये आणि ध्यान साधनेमध्ये जो साधक दृढ निश्चयानं स्थिर होतील त्याला खात्रीपूर्वक भरवसेनी ब्रह्मत्वा येते. भरवसेनी शब्दाचा अर्थ आहे खात्रीपूर्वक ते परब्रह्माशी एकरूप होतील. ही मला आता हे सांगत याची रीती कळले मज. ही तुमची सांगण्याची या पद्धतीवरून मला कळून आलं, असं अर्जुन भगवंतांना सांगायला मिळालं आहे. अजून त्याला अनुभव नाही बरं काय. त्यामुळे म्हणतोय जर असं असेल तर तसं असेल. हे जे तर्क लढवलं आहे त्याने, दोन्ही ओव्यामध्ये तर्क लढवला आहे. तो म्हणतो जर अशी चिन्ह दिसतात ना, खरंच त्यांना परब्रह्माची प्राप्ती झाल्याशिवाय असं होणार नाही. म्हणजेच जे अभ्यासानं दृढ असतील ना, दृढ अभ्यास पाहिजे. आणि दृढ शब्दाचा अर्थ आहे श्रद्धा आढळ पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावंतालाच ज्ञानाची प्राप्ती होते. आणि हा श्रद्धावंत म्हणजे या योग मार्गावरती, नाम मार्गावरती दृढ पाय ठेवून चालणारा. कारण इथं घसरायच्या शक्यता जास्त असतात. घसरून परत सद्गुरूंच्या मदतीनं, ईश्वराच्या मदतीनं आणि त्यांच्या कृपेनं तो पुढे सावरेल. म्हणून सावरत घसरत पण निश्चय मात्र सोडता कामा नये. असा निश्चय ज्यांनी पकडलेला आहे ते खरंच ब्रह्मत्वाला प्राप्त होतील. अशा भूमीमध्ये साधनेने जे दृढनिश्चयाने स्थिर होतील ते खात्रीपूर्वक या परब्रह्माशी एकरूप होतील. देवा गोटीची ही ऐकता बोधू उपजतसे चित्ता मा अनुभवे तल्लीनता नोवल किवी. आता देवा काय सांगा, आपण विवरण केलेले ऐकतानाच गोटीची म्हणजे ही गोष्ट सांगितलेली जर ऐकायची म्हटली तर
ऐकताना जर आत्मबोधाची भावना माझ्या अंतःकरणात उपजत असे चित्ता निर्माण होत आहे. बोधू म्हणजे आत्मबोध. आत्मज्ञानाची भावना माझ्या चित्तामध्ये निर्माण होत आहे. मग नुसती गोष्ट ऐकून जर आत्मबोधाची भावना निर्माण होत असेल, तुमचं निरूपण ऐकून त्या योग्यांची लक्षणं सांगून जर माझ्या मनामध्ये आत्मज्ञानाची जर भावना निर्माण होत असेल, तर प्रत्यक्ष अनुभूतीनंतर तल्लीनता का होणार नाही? मा अनुभवे तल्लीनता नोहेल किवी. मा अनुभवे तल्लीनता नोहेल किवी. मग तल्लीनता येणार नाही का त्यामध्ये? जर खरंच अनुभव असेल तर. ज्याने खरंच अनुभव घेतलेला आहे त्यांना त्यांची स्थिती काय असेल? म्हणजे फक्त वर्णन आणि आत्मबोधाची भावना निर्माण व्हायला लागली तर माझ्या अंतःकरणात अर्जुन म्हणतो तर प्रत्यक्ष अनुभूतीने किती तल्लीनता असेल? म्हणजे योगी पुरुषांचं लक्षणं नुसती ऐकून त्याच्या पोहोचण्यात एवढा आनंद आहे, तर प्रत्यक्ष ब्रह्मप्राप्तीने काय आनंद असेल? म्हणजे प्रवासामध्ये आनंद मिळाला आहे म्हणून अर्जुन म्हणतो की जी ब्रह्मप्राप्ती प्राप्त करून घ्यायची आहे त्या योग मार्गाच्या प्रवासाचं वर्णन ऐकताना जर मला इतका आनंद होतो, तर त्या प्रवासाचा शेवटचा टप्पा जो मुक्कामाचा आहे, आत्मज्ञानाचा आहे, तो प्राप्त झाल्यावर त्यांना किती आनंद होत असेल? आपण हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे बरं काय. छोट्या छोट्या नामाच्या किंवा ध्यानाच्या थोड्याशा कालावधीमध्ये आपल्याला केवढी शांती निर्माण होत असते, मिळत असते. आणि जे अहोरात्र संत जे होते ते तल्लीन होते त्यामध्ये, त्यांना कशी आनंद केवढा मिळत असेल सांगा बघू. म्हणून त्यांना जगाची किंमत वाटत नव्हती. जगाबद्दल त्यांना फिकीर नव्हती. जगाची फिकीर करत बसणाऱ्याला आत्मबोध होणार नाही. जगाच्या उलाढाली आणखी खूप असतात. आमचे सद्गुरू सांगतात ना, सतत टी व्हीच्या मालिका पाहणाऱ्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. टी व्हीच्या मालिकेचा अर्थ असा आहे की जगाच्या भानगडी घडामोडीमध्ये जर मी त्यामध्ये भाग घ्यायला लागलो, जगाचे बोलणी, जगाची चढउतार, त्यातल्या घटना याच्यामध्ये माझं चित्त जर समरस झालं तर मला आत्मबोधाची प्राप्ती होणार नाही. अर्जुन स्वतःचा अनुभव सांगतो. प्रवासात इतका आनंद तर मुक्कामात किती? हा छोटासा प्रश्न त्यामध्ये आहे. नुसत्या प्रवासाला जर एवढा आनंद मिळतो तर एखाद्या प्रवासाला निघावं आणि जाताना गारवा, झाडी, पाण्याची जागोजागी असणारी तलावं आणि खूप असं मजेदार असा तो स्वच्छ हवा असं जर बघायचं असेल तर म्हणे हा रस्ता आणखीन सुंदर ठिकाणी घेऊन जातो. अरे ह्याच्यापेक्षा सुंदर काय आहे असं त्या एखाद्या प्रवाशाला, पॅसेंजरला वाटावं. हेच आहे सुंदर. या खिडकीतून बघताना एवढं सुंदर वाटतंय, उतरल्यावर किती सुंदर वाटत असेल. हा मुद्दा आहे. जर फक्त वर्णन ऐकून इतकं सुंदर वाटतं तर ते प्रत्यक्षात दृश्य जे आहे ते, तो प्रत्यक्ष अनुभव जो आहे तो किती सुंदर असेल. देवा गोटीची हे ऐकता बोधू उपजतसे चित्ता, मान भोवे तल्लीनता नोहेल किवी. म्हणून येत काही अनारसे नाही, परी नाववरी चित्त देई बोलाय का. म्हणून प्रभो त्या संबंधी आता अनारसे म्हणजे दुसरे काही नाही, अनन्य दुसरं काही नाही, तर काही मला वाटत नाही. पण माझी एक विनंती आहे, तुम्ही जरा लक्ष द्याल काय माझ्याकडं. कसं बोलतात बघा. भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद जो आहे हा गोड संवाद फक्त ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो. भगवद्गीतेमध्ये त्यात तोकडेपणा आहे. भगवद्गीता फक्त तत्त्वज्ञान टाकून देते. त्या ठिकाणी नो डायलॉग्स, काही नाही, चर्चा नाही, काही नाही, बोलणं नाही, डायरेक्ट तत्त्वज्ञानाचाच काही घास भरवते. इथं नाही, तत्त्वज्ञानाचा घास आहेच, पण जसं एखाद्या बाळाला घास भरवत असताना आई अंगाई गीत गाते, घास भरवत असताना आकाशातला चांदोबा दाखवते, तसं माऊली तत्त्वज्ञानाचा घास आम्हाला भरवतेच, पण जाता जाता अंगाई गीत गात आणि परत चांदोबा दाखवत आकाशातला. त्यामुळे गिळायला सोपं जाते ना. किती दोन्हीतला, भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीतला हा फरक आपल्याला ठोकळ मनाने लक्षात येण्यासारखा आहे. इथं जे संवाद दिलेत ना, त्यातला पहिला संवादामध्ये अर्जुन विचारतो, आता सांगितलं त्याबद्दल मला काय वाटत नाही, तुम्ही सांगितलं माझ्या मनाला पटलेलं आहे, येत काही अनारसे नाही, पण नाव भरी म्हणजे थोडंसं क्षणभर
नावभरी क्षणभर माझ्या बोलण्याकडे चित्त दे, म्हणजे लक्ष द्याल का? आता कृष्णा तुवा सांगितलेला योगो तो मनातरी आला सांगू, परी न शके करू पांगू योग्यतेचा. आता खऱ्या मूळ गोष्टीला हात घातलेला आहे बघा. माझ्याकडे हे जे आहे तुम्ही सांगितलेला योग जो आहे तो मनात तरी आला सांगू. मला अतिशय आवडला. मनात तरी आला सांगू म्हणजे म्हणजे मनाला माझ्या खूप चांगलं वाटलं. परंतु परी न शके करू पांगू योग्यतेचा, पण माझ्याकडे ती योग्यता आहे का? तो योग करण्याचा, कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचा, असा ध्यानाच्या द्वारे अष्टांग योगाच्या यमनियमाच्या पासून प्रवास, तो समाधीपर्यंत प्रवास करण्याचा एवढी माझ्याकडे योग्यता किंवा इलिजिबिलिटी आहे का? माझ्याकडं मी तेवढ्याला योग्य आहे का? तसे मानसिक आणि शारीरिक क्षमता माझ्याकडे आहे का? म्हणजे क्षमतेचा अभाव असेल तर ती साधना मी करू शकणार नाही. परी न शक्य करू पांगू योग्यतेचा. त्यामुळे मला कदाचित या क्षमता नसल्यामुळे हा योग तुमचा मला करता येणार नाही. कारण माझ्याकडे ती क्षमता नसेल तर मी कसं करणार आहे? आता पुढे बघा. सहजे, आता विशेष बोलणं नाही, नुसती चर्चा आहे बघा. सहजे अंगिक जेतुने आहे, तेतुल्याची जरी सिद्धी जाय तरी हाची मार्ग सुखोपाय अभ्यासीन. आता सांगा, माझ्या ठिकाणी जर तेवढी शारीरिक मानसिक क्षमता असेल तर ही योग साधना तडीच जाईल आणि मी त्याचा अभ्यासही करेन. कसा? सुखोपाय अभ्यासीनं. माझं मी आनंदानं अभ्यास करेन जर ते सिद्धीला जाणार असेल तर. आणि माझ्या क्षमता असली तर सिद्धीला जाणार. मला काय कळत नाही माझ्या क्षमता आहे की नाही, त्याचा प्रश्न विचारलाय बरं का. आणि खऱ्या शिष्याचं हेच लक्षण आहे. आपली क्षमता सुद्धा सद्गुरूंना सांगणं म्हणजे हास्यास्पदच आहे. मला हे येते, मला ते येते, आम्हाला अमुक येते, तमुक येते. मग हे एवढे येतंय तर आता सद्गुरूंनी सांगण्यासारखं काय शिल्लक राहिलं सांगा भाऊ? आपली योग्यता आपणच सांगण्याचा अर्थ नाही, सद्गुरू ते ओळखतात. अधिकार तैसा करू उपदेश, तसा अधिकार बघूनच उपदेश करत असतात. म्हणून कुणासारखा अधिकारीने शिष्य असावा? अर्जुनासारखा. श्रीगुरु असावे भगवान श्रीकृष्णासारखे. त्याची योग्यता ओळखून त्याला मार्गदर्शन करतात. म्हणून योग्यतेविन होईल त्याची पुसो. प्रभू तुम्ही सांगत आहात त्याप्रमाणे साधना माझ्यातून सहज घडणार नाही. कदाचित ना तरी देव जैसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल तरी योग्यतेने होईल त्याची पुसो. माझ्याकडे जर योग्यता नसेल तर नुसतं बोलून का उपयोग आहे? तुम्ही सांगत आहात त्याप्रमाणे साधना माझ्यातून जर घडणार नसेल आणि योग्यता नसताना मला कोणता अभ्यास करता येईल ते विचारायचं आहे. समजा मला हा योग मार्ग जमलाच नाही तर मी दुसरा मार्ग कोणता अवलंबू सांगा. सुंदर प्रश्न आहे ना बरं काय. आणि चर्चा सुंदर आहे. जीवीची ऐशी धारण म्हणून पुसावया झाले कारण, मग म्हणे तरी आपण चित्त देजे. माझ्या मनात अशी एक विचार झाला, जीवीची ऐशी धारण, अशी धारणा माझ्या मनाची झाली. मनाची अशी समजूत झाली की हे प्रश्न विचारण्याचं, म्हणून पुसावया झाले कारण. पुसावया म्हणजे विचारायला, म्हणून मी प्रश्न विचारला. मग म्हणे तरी आपण चित्ते जे. माझे म्हणणे आहे, तुम्हाला योग्य वाटत असेल तर माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या. बोलणं आहे फक्त. हा हो जी अवधारिले जे हे साधन तुम्ही निरपले ते आवडते आहे अभ्यासले पाहू शके. आणि तुम्ही जे विस्तारपूर्वक हा हो जी अवधारिले, विस्तारपूर्वक वन करून गेले ते मी अवधारिले म्हणजे काळजीपूर्वक ऐकलेले आहे. हे जे साधन तुम्ही निरूपिले, जे तुम्ही विस्तारपूर्वक काळजीपूर्वक साधन सांगितलं ते मी ऐकलेलं आहे. आता ते आवडतं ह्या अभ्यासीली फावू शके. मग ही केवळ आवडली म्हणून योगधारणा साधना कोणी केली तर त्याला लाभ होऊ शकेल का? लाभ म्हणजे कोणता? ब्रह्मप्राप्ती, मोक्ष मिळेल का? आवडते साधना म्हणून. आता आपल्याला सुद्धा किती आकर्षण वाढते बघा. असं आहे काय? मग असंच जर मांडी घालून बसायला लागलो, जालंधर उडियाना बंद वगैरे जे सांगितलं त्याप्रमाणे घालायला लागलो तर खरंच आहे 15 दिवसात मला तो मोक्ष प्राप्त होईल. मग इकडं कशाला विठ्ठल 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 करीत बसायचं आणि उगीच एरजाऱ्या घालत बसायचं? तीर्थयात्रा कर, कुठं देवपूजा करत बस, हेच केलेलं बरं असं कुणाला तरी वाटेल. म्हणून साधनेचा काय केला? मला सांगा की मला ती नुसती आवडली, ही योगसाधना कोणी केली तर त्याला लाभ होईल का? त्याला ब्रह्मप्राप्ती होईल का? की योग्यते विना नाही ऐशे हन आहे काही, ते तर कृष्ण म्हणती काही धनुर्धरा.
कृष्ण म्हणतात विशेष योग्यतेशिवाय होणार नाहीच. असे काही आहे का? म्हणजे योग्यता आहे आणि होणार नाही असं होईल काय? म्हणजे अर्जुना तू हे काय विचारतोस? तुला हे शक्य आहे काय? म्हणतात ते त्याने विचारलेला प्रश्न आहे की तो म्हणतो की अधिकाराशिवाय सिद्धी जात नाही आणि म्हणून त्याने विचारलेलं आहे की विशेष योग्यतेशिवाय होणार नाही असे काही आहे का? म्हणजे योग्यता नसताना सुद्धा होणार नाही असं काय आहे काय? म्हणजे योग्यता नसताना सुद्धा भगवत कृपेनं ते प्राप्त होऊ शकतं. आता या योगाभ्यासाचा खरा अधिकारी कोण याचं वर्णन आता 339 नंबरच्या ओळीपासून माऊली करतात बघा. एक एक टप्पे आहे. माऊली 4-5 ओळीमध्ये वेगवेगळे विषय सांगत असतात. आता सांगितलेलं जे नुसता संवाद होता दोघांच्यातला, ती शंका होती अर्जुनाची. आता सांगायला सुरुवात केली बघा. काय म्हणतात? हे काज कीर निर्वाण परी आणिकी जे काही साधारण ते अधिकाराचे ओढवे विन काय सिद्धी जाय. अर्जुना ही योग साधना खरोखरच काय आहे? कीर निर्वाण. निर्वाण शब्दाचा अर्थ आहे मोक्ष प्राप्तीचं. निर्वाण म्हणजे शेवटचं साधन आहे. परंतु परी आणखी जे काही साधारण पण जीवनातील इतर सामान्य कार्य देखील अधिकाराचे ओढवे विन योग्यतेशिवाय तडीच जातात का? तू नुसतं परमार्थाच्या बद्दलच अधिकार कशाला विचारतोस? अरे संसार करायला आणि प्रपंच करायला सुद्धा अधिकार लागतो हे सांगायचं आहे त्यांना. खरोखर मोक्षप्राप्तीचे साधन आहे योग साधना. पण जीवनातील सर्व सामान्य गोष्ट जरी असली, व्यवहारातली गोष्ट जरी असली, त्याला योग्यता आणि अधिकार लागतोच. आणि अधिकाराशिवाय कुठलीही गोष्ट सिद्धी जात नाही आणि तो अधिकार स्वतः कमवावा लागतो. कोणी देऊन मिळत नाही. हा मुद्दा त्यातला आहे. बऱ्याच वेळा जरी म्हटलं तर कोणी दिला. याला विश्वामित्राने फार मोठी तपस्या केलेली आहे. त्यांना 2-3 वेळी, एकदा कामानं आणि एकदा क्रोधानं त्यांचा नाश झालेल्याचं आपण उदाहरण बघतो. भागवतामध्ये त्यांच्याबद्दलच्या कथा आलेल्या आहेत. आणि वशिष्ठ मुनी आहेत. त्या वशिष्ठ मुनींना ते म्हणतात मी ब्रह्मर्षी झालो की नाही, मी ब्रह्मर्षी झालो की नाही, मला ब्रह्मज्ञान झाले की नाही. त्यावेळी वशिष्ठ आणि विश्वामित्रांचा संवाद आहे. ते म्हणतात अरे तू ब्रह्मर्षी झालास, तुला आशीर्वाद पण देतात, पण हे ब्रह्मर्षी झालाय, मुक्त झालाय, हे काय विचारण्याची गोष्ट आहे काय? आणि हे कुणी देण्याची गोष्ट आहे काय? कुणी देऊनही ते मिळत नाही आणि आपल्याला मिळालंय हे दुसऱ्याने कोणी सांगावं लागत नाही. असं हे साधन आहे की ते कुणी दुसऱ्याने देऊन मिळत नाही. आपली योग्यता तेवढी प्राप्त करावी लागते. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला मिळालंय हे दुसऱ्याने कोणी सांगायची गरज नाही की तुम्ही मुक्त झाला, कारण त्याचीच त्याला अनुभूती येत असते. त्या 2 गोष्टी यातल्या फार ओळीतल्या महत्त्वाच्या आहेत. म्हणून ते म्हणतात 339 नंबरमध्ये हे काज कीर निर्वाण परे अनेक जे काही साधारण हे आहे ब्रह्मप्राप्तीचं योग साधना, मोक्षप्राप्तीचं अंतिम साधन आहे. परंतु जीवनातील इतर सामान्य जे काही देखील व्यवहारातल्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा अधिकाराने योग्यतेशिवाय तडीच जातात काय, पुढे जातात काय? त्यासाठी सुद्धा बुद्धिमत्ता लागते. पुरीचं काहीतरी पाठबळ, प्रयत्न, भाग्य या सगळ्या गोष्टींची गरज असते. त्याशिवाय त्या साधना तडीच जात नाहीत. म्हणून म्हटलेलं आहे की हे अधिकार जे आहेत ते कोणी देऊन मिळत नाही. किंवा तुला आता मोक्ष मिळाला, तू जा असं म्हणायचं श्रीगुरूंनाही काही गरज पडत नाही, कारण त्यांनाच कळत असतं. आता विश्वामित्र आणि वशिष्ठ यांचा जो संवाद आहे ना फार चांगला येतो. आपण जरा त्याचा संदर्भ खरोखर आला पुढे तर त्या संदर्भामध्ये थोडासा विचार आपण करू की ज्यावेळी अरुंधती आणि वशिष्ठ त्या चांदण्यामध्ये बसलेले आहेत आणि दोघं बोलायला लागले ते विश्वामित्राविषयी. विश्वामित्राला उगीच वाटत असते वशिष्ठ मुनी माझा द्वेष करतात म्हणून. वास्तविक आत्मस्वरूपाच्या ठिकाणी द्वेष कसा शिल्लक राहील सांगा भाऊ? पण जे द्वेष करतात त्यांना आत्मस्वरूपाची जरासुद्धा ओळख झालेली नाही असा त्याचा अर्थ आहे. ज्याला दुसऱ्याचा झालेला उत्कर्ष खपत नाही ना, तो मत्सराने द्वेषानं जळतच असतो ना. जर तो स्वतःला म्हणाला मी मोकळा झालोय, आता मला प्राप्त झालंय, आणि सगळ्यांचा द्वेष आणि मत्सराने करतोस का? दुसऱ्याचा उत्कर्ष तुला पाहवत नाही आणि स्वतःला आणि काय म्हणतोस तू, मी त्या पदापर्यंत प्राप्त झालेला आहे.
ही वास्तविक गोष्ट जाहीर करण्यासारखी नसते ना. त्यामुळं जोपर्यंत इतरांच्याबद्दल मत्सर वाढतो, द्वेष वाढतो, ईर्ष्या वाढते, तोपर्यंत अजून योग्यता त्याची प्राप्त झालेली नाही असाच त्याचा अर्थ आहे. म्हणून इथं म्हणतात परी अनेक जे काही साधारण ते या अधिकाराचे ओढवे विन काय सिद्धीच आहे, पण योग्यता जे म्हणीचे ते प्राप्तीचे अधीन जाणीचे, का जे योग्य होऊन कीजे ते आरंभिले फळे. काय म्हणतात, पण योग्यता जे म्हणीचे, पण ज्याला योग्यता जे आपण म्हणतो ती यश प्राप्तीवर अवलंबून असते. लक्षात ठेव, ते प्राप्तीचीच अधीन जाणीजे, त्या यश प्राप्तीवर आधारित अवलंबून असतं. किंवा जी योग्य होऊन कीजे जे आरंभले फळे, किंवा कोणत्याही प्राप्त अधिक योग्यता प्राप्त करून कोणत्याही कार्यास सुरुवात केली की सुरुवातीसच फळ मिळते का, प्रश्न विचारलेला आहे बघा. म्हणजे अधिकार संपन्न होऊन केलेली साधना ही तात्काळ फलद्रूप होते. म्हणून पहिल्यांदा अधिकार संपन्न करावा. दुसरा एक मुद्दा आपण घेतो विचारात बघा. ज्यावेळी चित्त शुद्ध होतं, स्थिर होतं आणि शांत होतं, ही साधनेसाठी साधना करायची आहे ती चित्त शुद्धीसाठी आणि स्थैर्यासाठी आणि शांततेसाठी. बाकी काय करावं लागत नाही. साधना त्यासाठी आहे, मोक्षासाठी साधनाच सांगितलेली नाही आणि साधना असूच शकत नाही. त्यामुळं मी माणूस आहे यासाठी मी कुठल्या शाळेत शिकायला जाऊ हे कळायला मला मुद्दा आहे की नाही. मी माणूस आहे हे मला कळायसाठी कोणत्या शिक्षकांची शिकवणी मी लावली पाहिजे, कुणाची लावा लागणार. मी माणूस आहे मला कळलेलंच आहे ना. त्यामुळे शिकवणी लावायची गरज नाही. शिकवणी यासाठी आहे की हे माणूस पण कळण्यासाठी, माणसातलं माणुसकी कळण्यासाठी त्यासाठी शिकवण लागते. ती शिकवण म्हणजे चित्तशुद्धी, चित्तस्थैर्यासाठी केलेली साधना. त्याद्वारे नुसती साधना केली की अधिकार संपन्न तो होतो आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे अधिकार संपन्न होणे केलेली कोणती साधना फलरूप होते. आणि प्रारंभिक साधना ही अधिकार मिळवण्यासाठी असते आणि नंतरची साधना ही मोक्ष फळ मिळवून देते. कारण नंतर साधना शिल्लक राहत नाही, त्याला फक्त ते मी आहे एवढं जाणून घ्यावं लागतं. अगोदर त्याला ओळखायला पाहिजे, मग ते तरी अगोदर ओळखू दे, मग नंतर बोलूया ना. मग ते बघता 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 ते मीच आहे असं कळायला लागेल. पण पहिली साधना जी आहे ज्याला आपण चित्तशुद्धी म्हणतो, चित्तशांती म्हणतो, अंतःकरणाची शुद्धता म्हणतो, ही ज्यावेळी होते त्यावेळी ते काय आहे ते समजायला लागतं. आणि एकदा ते काय आहे समजलं तर ते आणि मी एकच आहोत असं समजतं. म्हणून इथं वर्णन करताना 340 ओवीमध्ये म्हणतात की प्रारंभिक जी साधना आहे ती अधिकार मिळवण्यासाठी असते आणि अधिकार प्राप्ती नंतर थोडं जरी साधन केलं तरी ते फलद्रूप होत असतं. मुद्दा कसा आहे बघा. एक दगड मोठा आहे आणि तो फोडायचा. माझ्याकडे एक मोठा असा हॅमर आहे, हातोडा. त्या हातोड्याने मी फोडायला लागलेला. फोडता फोडता धरूया आपण तो 100 घावानं फुटणारा हातोडा. मग आपण 100 घावापर्यंत म्हणजे 99 घावापर्यंत साधनाच आहे ना, साधना आहे. मग 99 घावामुळं तो दगड फुटला की 100व्या एका घावानं फुटला. आता चिंतनाचा भाग आहे. तर कुठल्या घावानं फुटला बघायला गेलं तर 100व्या घावानंच फुटला. आणि विचार केला, बघायला गेलं तर 100व्या घावानं फुटला आणि विचार केला तर 99 घाव पडले होते म्हणून 100व्या घावानं फुटला. तसं चित्तशुद्धी, चित्तस्थैर्य, चित्तशांती म्हणजे अंतःकरण शुद्धी आणि शांती या गोष्टी म्हणजे 99 घाव आहे. आणि नंतर अधिकार प्राप्त झाल्यानंतर मध्येच त्याला भेग पडलेली असतेच दगडाला. शेवटचा अलगत नुसता अलगत जरी शेवटचा टोका टाकला की त्या दगडाच्या ठिकऱ्या होतात. हा फार मोठा संदेश या ओळीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे सुरुवातीची साधना व्यर्थ नाही बरं काय. एखाद्या रोग्याला आयुर्वेदामध्ये पंचकर्म सांगितलेलं आहे बघा. तर एखाद्या रोग्याला ते आयुर्वेदिक डॉक्टर जे असतात ते डायरेक्ट औषधाला सुरुवातच करत नाही. तर पहिल्यांदा ते सगळ्या शरीराची क्षमता वाढवतात, कार्यक्षमता, रोगप्रतिकार शक्ती वाढवायला चालू करतात, पंचकर्म करतात. पंचकर्म हे रोग घालवण्यासाठी नाही तर औषध पचवण्याची पूर्वतयारी आहे.
काय मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. पंचकर्म जे आपण करतो ते शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी आहे. त्यामुळं नंतर दिलेल्या औषधामुळं लगेच रोग बरा होतो. आता पंचकर्म मग काय निरुपयोगी झालं काय? नाही. अहो, पंचकर्म केलं म्हणून तुमची चित्तशुद्धी झाली. आपण आता ह्या भाषेत बोलूया. पंचकर्म करणं म्हणजे चित्ताची शुद्धी आणि शांती करणं. आणि नंतर थोडासा अधिकार, थोडासा काहीतरी शास्त्र तत्वचिंतनामुळं लागलीच त्याला बोध होऊ लागतो. मग आपण म्हणतो काय, अरे ह्याला लगेच कसं समजलं? नाही रे बाबा लगेच समजायला. कदाचित त्याने काय पाठीमागं 10-20 जन्म घालवले त्यासाठी. जसे आपण 199 ठोके म्हणलं ना त्याच्यावरती, तसे 99 जन्म घालवलेत. आता 100व्या जन्मामध्ये त्याला तात्काळ कळलं म्हणतोस? अजिबात नाही. मला दिसायला ते तात्काळ आहे. पारमार्थिकदृष्ट्या विचार केला तर त्यानं खूप कष्ट अगोदर घेतलेले असतात. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व हे त्याच्या तीव्रतेनं त्यानं वापरलेलं असतं आणि म्हणून त्याला ते प्राप्त झालेलं असतो. त्यामुळं औषधं जो आहे ती औषधं रोग बरा होण्यासाठी असतात. पंचकर्म रोग बरा होण्यासाठी नसतात. म्हणून ज्या काही गोष्टी केल्या जातात त्या अगोदरच्या असतात. त्या कशा असतात? पूरक म्हणतात त्याला. त्या पूरक गोष्टी कराव्या लागतात. योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीच्या आधीने जाणीचे काजे योग्य होणे की जे आरंभिलेच फळे, म्हणजे सुरुवातीलाच त्याची फळप्राप्ती होतं. तर तैशी येतं काही सावी याची किनी नाही आणि योग्यतेची काही खाणी असेल. त्याप्रमाणे या जगामध्ये योग्यता ही सहज प्राप्त होणारी गोष्ट नाही आहे बरं का. अधिकार मिळणं सोपी गोष्ट नाही आहे. कुणाकुणाला फुकटात मिळतात, पण फुकटात मिळाला की त्याची किंमत पण कळत नाही. असं अनेक वेळा घडलेलं आहे. एखाद्या आईवडिलांची वारसेदायिक संपत्ती जी असते ना, ती न कष्ट करता एखाद्या मुलाला जर मिळवली, तो चैनी करण्यामध्ये व्यर्थ खर्च करत असतो ते, कारण त्याला त्या कष्टाची किंमतच नसते. तसे अनेक आहेत. असे काही आहेत लोक की त्यांना फुकटात काही गोष्टी मिळालेल्या असतात आणि फुकटात मिळाल्यामुळं त्याची त्यांना किंमतच वाटत नाही. आणि मला मिळालं या अहंकारामुळे आहे ती मूळची साधना ते सुद्धा घालवून टाकतात. अशा अनेक वेळा घडण्याची शक्यता असते. म्हणून अधिकार मिळणं पहिली सोपी गोष्ट नाही. तो कष्टानंतरच मिळावा, तपानंतरच मिळावा, स्वाध्यायानंतरच मिळावा. तो स्थिर राहतो. कष्टानंतर मिळालेली भाजी भाकरी गोड वाटते आणि फुकटचं तूप रोटी सुद्धा कडवट वाटते, चोरून आणलेली किंवा कुणाकडून तरी फुकट मिळालेली असते. तिला ते इंटरेस्ट नसतो ना. खाण्यात सुद्धा दम नसतो, खाण्यामध्ये राम नसतो असं आपण म्हणूया. खाल्ल्यासारखं वाटत नाही. पण ज्यावेळी कष्टानं घाम पुसून मग नंतर पाण्याचा तांब्यात समोर ठेवून मग जर भाकरी खायला लागलो भाजीबरोबर ना, ती अत्यंत रुचकर वाटायला लागते. तसं कडक साधनेनंतर काही वर्षे घालवल्यानंतर तत्त्वज्ञानाच्या अभ्यासानंतर जर तो साधक तिथंपर्यंत पोहोचला तर खऱ्या अर्थानं त्याला त्या गोष्टीची प्राप्ती होते. म्हणून ही गोष्ट मिळणं सोपी गोष्ट नाही. म्हणून संत सुद्धा म्हणतात काय आमच्याकडे काय मोक्षाचं गाठोडं आहे काय देवाकडे तरी? ती आलं तुला ह्याला घे त्याला घे, ती काय खिरापत आहे काय वाटायची? आणि जर खिरापतीसारखं जर तर वाटलं जात असेल तर त्या वाटण्याला काही किंमत नाही. आणि जो वाटणार आहे ना त्याच्याबद्दलची किंमत कमी व्हायला लागते. वास्तविक ती श्रेष्ठ माणसं असतात देणारी. मग संतांच्याबद्दल देवाला सुद्धा कोणी विचारणार नाही. जर फुकटच मोक्ष मिळाला असता तर देवाला सुद्धा कोणी विचारणार नाही. तो कष्टांतीच मिळतो, त्यावेळीच खरा मोक्ष असतो. म्हणून संतांच्या म्हणतातच ना, संतांचे वंशज नव्हती ते संत. संतांच्या घरात त्यांच्या पोटी जन्माला आले म्हणून काय संत होतात काय? ते साधना करायला नको काय? काय करायला नको काय? त्यांनी तपश्चर्या करायला नको काय? स्वाध्याय करायला नको काय? अष्टांग योगाचा अभ्यास करायला नको काय? का फुकटात येणार आहे ते? नाही ना. पण संतांच्या वंशात संत जन्मतातच जन्मतील, पण काय सांगता येईल नाही. जन्मतातच असं नाही. ही एक रूल होऊ शकत नाही. हा रूल होऊ शकत नाही. कोणता? की संतांच्या वंशामध्ये संत जन्माला येतात. म्हणून काय करायला पाहिजे? आपला जो अधिकार आहे आपणच वाढवला पाहिजे. पहिला अधिकार सहज मिळाला. कोणता? तर मला नरदेहाची प्राप्ती झाली आणि सद्गुरूंची प्राप्ती झाली. पण सद्गुरूंची प्राप्ती, नरदेहाची प्राप्ती म्हणजे काय झालं काम असं त्याचा अर्थ नाही. म्हणूनच बऱ्याच वेळा होतं कुणाची सद्गुरू किती मोठे आहे सांगण्यामध्ये शिष्य आपलं आयुष्य फुकट घालवतो. माझे सद्गुरू किती मोठे. अरे ते मोठेच आहे. त्या मोठेपणाचं सांगत कशाला सुटलास? तुझं मोठेपण काय कमवलंस ते सांग जरा बसून. आता ती सांगायची वेळ आलेली आहे.
तर तू काहीच कमी नाही, त्यांच्याच नावावर भिक्षा मागत झोळ्या घेऊन फिरतोस. ह्या शिष्यत्वाला अर्थ काय राहिला? हा मुद्दा त्या ठिकाणी आहे. त्यामुळं हे जे अधिकार आहेत ते स्वतःच्या कष्टानं प्राप्त करून घ्यायचे असतात. म्हणजे उदाहरण म्हणतात बघा, लग्न करणं म्हणजे हे सोपी गोष्ट आहे, सोपी गोष्ट आहे. त्यात पत्नी होणं, लग्न करून पत्नी होणं ही एक साधनेचा प्रकार आहे. लग्न केल्यानंतर पती झाला किंवा पत्नी पत्नी झाली, ती पत्नी होऊ शकते, पण पतिव्रता होण्यासाठी अधिकार लागतो. शास्त्र कसं उदाहरण देते बघा, पत्नी होण्यासाठी फारसा अधिकार लागत नाही, ती साधनेचा एक प्रकार आहे. तसं शिष्य व्हायला आणि शिष्यत्व प्रकाराला अधिकार कसं लागते सांगा बघू? काय अधिकार आहे? काही अधिकार नाही. पण त्या अधिकाराचा वापर करून त्या गुरुत्व पदाची किंमत, गुरुत्व पदापर्यंत पोहोचणारा जो असतो तो त्यानं अधिकार कमवलेला असतो. म्हणजे पतिव्रता होण्यासाठी मात्र स्वतः प्रयत्न करावे लागतात. याला तपाला किंमत आहेच. तपाशिवाय कुठल्याही प्रकारची साधना कडेपर्यंत पोहोचतच नाही. कितीही श्रेष्ठ सद्गुरू असोत आणि भगवंताची कृपा जरी असली तर ते करून घेतील मात्र त्यांच्याकडनं. सद्गुरू किंवा भगवंत त्याच्याकडनं करून घेतील, पण करणं मात्र सुटत नाही. हा मुद्दा त्यातला आहे. कष्टाला दुसरा पर्याय नाही, म्हणून इथं योग्यतेचा विचार माऊलींनी या ओळीमध्ये सांगितलेला आहे. आपण वेळ संपलेली आहे, तर आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका